आज आमची काबरी गाय थोडी शांत शांत वाटते। आज तिची असं वाटते की डिलिव्हरी होईल बहुतेक, तर आम्ही घरातले सगळेजणच वाट बघतोय की पेढा मिळेल की बर्फी। तर बघूयात आता काय होतं। आज आपण एक खूप खास आणि थोडासा अवघड अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहोत। आमच्या काबरी गाईला आज प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं। वेदना वाढत होत्या, पण वासराचं डोकं काही बाहेर येत नव्हतं। आम्ही लगेच माझ्या मिस्टरांना बोलावून घेतले। ते कंपनीमधून लगेच घरी यायला निघाले। ते आल्यानंतर काबरी गायला तपासलं आणि आम्हाला समजलं की वासरू उलटा आहे, म्हणजे शेपटीकडून बाहेर येत आहे। त्यावेळी थोडी भीती वाटली, कारण अशी प्रसूती होणे खूप अवघड असते। पण आमची गाय ही मजबूत आहे आणि आमच्या यांचा आणि आईंचा अनुभवही मोठा होता। हळूहळू सावधपणे याने वासराचं योग्य स्थितीत रूपांतर केलं। गायीच्या प्रत्येक श्वासासोबत आमचं हृदय धडधडत होतं आणि अखेर त्या क्षणी वासरू जन्माला आलं। थोड्या वेळानंतर तिने पहिला श्वास घेतला आणि आमचं घर आनंदाने भरून गेलं। निसर्गाचा हा चमत्कारच म्हणायचा, जिथं आईचा संघर्ष, वेदना आणि शेवटी नव्या जीवाचं आगमन होतं। आम्ही गाईला आता पूर्ण विश्रांती देत आहोत। गुळपाणी आणि हलकं गवत दिलं। आईचं आणि निसर्गाचं खूप आभार।
शेती, पशुपालन आणि खऱ्या ग्रामीण जीवनावर आधारित असे अनुभव पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.